गुड मॉर्निंग मित्रांनो आणि राधे राधे. आज होता माझा गावातला शेवटचा दिवस. काम आहे म्हटल्यावर एकदा ना एकदा जायलाच पाहिजे असं मनात ठेवून मग उठलो बघा. उठून जरा देवाला पाया पडलो. मग आता मला जायचं होतं. आज खूप दिवसांनी माझ्या छोट्या भावाचा कॉल आला होता. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून त्याला पण आज सुट्टी होती. म्हणताना मारलं त्यावर गप्पा थोडं. मग मारून झालं. मग म्हणलं चला बॅग आवरायचं आहे. मग पटश्री गेलो वर फ्रेश होऊन आणि बॅग आवरलो. बॅग आवरून आता मला आलता कंटाळा, कारण मला जायचं नको होतं. आणि 3 दिवस 4 दिवस इथं राहून खूप मला मज्जा आली ती. आणि हे सगळं सोडून जायचं म्हटलं तर माझ्या डोक्यात कसले तरी विचार आले ते. मग म्हणलं आमच्या डॉनला भेटून जावं. मग डॉन तर काय जोरात होता, नुसतं पुष्पा स्टाईल मारायला होता बघा. कसं बघा वाटतं सुट्टी दिन झाला होता. मग मला सोडायचं होतं उंदूला मामाच्या घरला. मग घेतलो तिला आणि गेलो बघा सोडायला. मग वृंदाला मामाच्या घरात सोडून मला जायचं होतं कपडे आणायला. म्हणताना लवकर सोडलो आणि निघालो कपडे आणायला. मग मला जायचं होतं लग्नाला, म्हणताना कपडे आणायला गेलो. कपडे आणलो आणि म्हणलं चला दाखवूया किंग मेन्सवर पण, कारण या ठिकाणी कपडे एकदम स्वस्त दरात आणि डाऊन शोल्डर पण एकदम मस्त क्वालिटीमध्ये आणि स्वस्त दरात आहेत बघा. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी ID मेन्शन करतो, एकदा जाऊन भेट देऊन या. आणि हा भाऊ पण आपला खूप क्लोज असल्यामुळे जमवून दिलं बघा. मग आलो तिथनं लगेच कपडे घालून निघालो. तोपर्यंत आधी आलता लग्नाला जायचं चल म्हणून. मग बसलो गाडीवर आणि निघालो बघा. मग काय आद्या सुट्टी देते वय. गेलं बघा लग्नात. लग्नात गेल्यावर पहिला इकडे बेंडबाजा चालू होतं. म्हणलं आद्या म्हटलं चल पहिला जेवण करूया. आता तिथं गेल्यावर पनीर आणि कुर्मापुरी सोडते वय. धोळा दिलं दणका दाबून. त्याबरोबर आम्रखंड पण होतं. मग अमोलदादाला भेटून कॉंग्रॅच्युलेशन देऊन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून परत आणि निघालो. आद्या मला सोडायला आलता स्टेशनपर्यंत. मग व्हिडिओ करतो था म्हणूनपर्यंत गेला बघा. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की बाबा कंटिन्यू करू का नको म्हणून तुम्हाला मी कमेंटमध्ये विचारलेलो. तर खूप जणांचा मेसेज आला होता की बाबा तू कंटिन्यू कर आणि असंच चालू ठेव. तर तुमचा सपोर्ट बघून मी हा व्हिडिओ असंच कंटिन्यू करणार आहे. तरी तुम्ही मला असंच सपोर्ट करा. असेच माझे व्हिडिओ येत राहतील तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत